नमस्ते. आज आपण चर्चा करणार आहोत मराठा राज्याच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल. मराठा राज्याच्या प्रशासन व्यवस्थेबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड मेहनत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य स्थापन करणं एक वेगळा मुद्दा आहे आणि ते स्वराज्य टिकून ठेवणं हा दुसरा मुद्दा आहे. स्वराज्याची स्थापना झाली आणि या स्थापना झालेल्या स्वराज्याचं रूपांतर प्रचंड मोठ्या बलाढ्य अशा मराठा साम्राज्यामध्ये झालं. आणि हे जे मराठा साम्राज्य होतं याचं प्रशासन नक्की कसं चालायचं हे आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या चर्चेचा मुद्दा असणार आहे मराठा ॲडमिनिस्ट्रेशन, अर्थात मराठा राज्याची प्रशासन व्यवस्था कशी होती हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संपूर्ण चर्चेदरम्यान आपण हे समजून घेणार आहोत छत्रपती आणि छत्रपतींचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे नक्की काय. त्याच्यानंतर प्रशासन व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं असणारं प्रांतीय व्यवस्थापन कसं चालायचं, स्थानिक प्रशासन कसं होतं, खेड्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था कशी होती, या संपूर्ण साम्राज्याचा आर्थिक डोलारा ज्याच्यावर अवलंबून होता ती महसूल व्यवस्था कशी होती, लष्कर व्यवस्था कशी होती, आरमार जे शिवाजी महाराजांच्या लष्करी व्यवस्थेतील एक महत्वाचा विषय आहे असं आपण समजू शकतो, मानू शकतो. या आरमाराची व्यवस्था कशी होती याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण याच्यावर काही प्रश्न देखील पाहणार आहोत. जसं की मी सुरुवातीला उल्लेख केला, जसं की आपण मराठी असल्यामुळं, मराठी म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी असल्यामुळं आपल्याला हे तर नक्कीच माहिती आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नाही अशी एकही व्यक्ती आपल्याकडे असणार नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, त्याच्यासाठी त्यांनी किती संघर्ष केला हे आपल्याला माहिती आहे. हे जे स्वराज्य ज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ते स्वराज्य टिकवणं आणि त्याचं रूपांतर प्रचंड मोठ्या असणाऱ्या मराठा साम्राज्यामध्ये होत असताना बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत ठरल्या. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मी मगाशी म्हणलं तसं स्वराज्याची निर्मिती जितकी महत्वाची होती तेवढीच त्या संपूर्ण स्वराज्याचं आणि पुढे चालून रूपांतरित झालेल्या मराठी साम्राज्याचं जे प्रशासन होतं तितकंच महत्वाचं होतं. याच्यामध्ये जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं आणि ते टिकून राहिलं त्याच्या पाठीमागची जर आपण महत्वाची कारणं सांगायचा प्रयत्न केला तर पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आपण सांगू शकतो, जे सक्षम प्रशासन शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून स्थापन केलं होतं ते सर्वात जास्त महत्वाचं होतं. त्याच्याशिवाय शिवाजी महाराजांची जी लष्करी व्यवस्था होती, सैन्य व्यवस्था होती, ती अतिशय शिस्तबद्ध होती. याच्याशिवाय हे संपूर्ण स्वराज्य चालवण्यासाठी, राज्यकारभार चालवण्यासाठी जी आर्थिक व्यवस्था आपल्याला सांभाळायची होती त्यासाठी महसूल व्यवस्था जी केलेली होती ती कार्यक्षम होती. लष्करी व्यवस्थेमध्ये परप्रांतापासून, परकीय आक्रमणापासून स्वराज्याचे टिकाव करत असताना या दोन घटकांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली. याच्यामध्ये मजबूत किल्ले आणि शिवाजी महाराजांनी नव्याने स्थापन केलेलं जे नाविक बल होतं, जे आरमार होतं, हे सर्वात जास्त महत्वाचं होतं. या मुद्द्यांच्या साहाय्याने, या घटकांच्या साहाय्याने म्हणजे सक्षम प्रशासन, शिस्तबद्ध सैन्य व्यवस्था, कार्यक्षम महसूल व्यवस्था, मजबूत किल्ले, आरमार याच्या साहाय्याने शिवाजी महाराजांनी आपलं जे स्वराज्य होतं ते मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण याच्यामध्ये मी जसं आत्ता उल्लेख केला तसं स्थापन केलेलं जे स्वराज्य आहे ते पुढे चालून प्रचंड बलाढ्य अशा मराठा राज्यामध्ये रूपांतरित झालं. हे होत असताना या सगळ्याच मुद्द्यांनी आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. स्थापन केलेलं सुरुवातीचं स्वराज्य, त्याच्यामध्ये असणारी छत्रपतींची भूमिका, या छत्रपतींच्या बरोबर छत्रपती आणि त्यांच्या सोबतीने अष्टप्रधान मंडळाने चालवलेला कारभार, याच्याशिवाय महसूल व्यवस्था, प्रांतीय प्रशासन, स्थानिक प्रशासन, लष्करी व्यवस्था, नाविक बल, आरमार या सगळ्यांच्या सहकार्याने जे स्वराज्य स्थापन झालं ते पुढे चालून प्रचंड मोठ्या मराठा साम्राज्यामध्ये रूपांतरित झालं. हे जे मराठा राज्य स्थापन झालं त्याचं जे प्रशासन चालत होतं हे काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपण त्याची काही महत्वाची वैशिष्ट्ये सांगू शकतो. त्यापैकी सर्वात पहिलं जे वैशिष्ट्य असं सांगता येईल, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपण असं म्हणूया की वसा घालून दिला, जी सुरुवात करून दिली, जो पाया मजबूत करून दिला राज्यकारभार करत असताना,
तो लोकांच्या फायद्याचा असला पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी असला पाहिजे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता. सो लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था हे प्रशासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. शिस्तबद्ध प्रशासन हे तितकंच महत्वाचं होतं. त्यानंतर तिसरं महत्वाची गोष्ट आहे कार्यक्षम महसूल व्यवस्था. प्रचंड मोठं झालेलं जे मराठा साम्राज्य होतं ते साम्राज्य टिकून ठेवण्यासाठी, त्याची प्रशासन व्यवस्था पाहण्यासाठी महसूल गोळा करणं आवश्यक होतं आणि तो कार्यक्षम पद्धतीने आपल्याला गोळा करायचा होता. तो त्या कार्यक्षम पद्धतीने गोळा होत होता, एकत्र केला जात होता. सो कार्यक्षम महसूल व्यवस्था, मजबूत लष्करी व्यवस्था, त्याच्यानंतर किल्ल्यांना जे विशेष महत्त्व आपण लष्करी दृष्ट्या दिलेलं होतं ते देखील मराठा प्रशासनामध्ये महत्त्वाचं ठरलं. त्याच्यानंतर आरमाराची उभारणी पुढच्या काळाचा विचार करून, भविष्यातील धोके ओळखून शिवाजी महाराजांनी जी आरमाराची स्थापना केली ती अतिशय महत्त्वाची ठरली. या संपूर्ण प्रशासनामध्ये महत्त्वाचं हे होतं की शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणं तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं. धार्मिक सहिष्णुता होती. त्याच्यानंतर स्त्रियांना सन्मानाचं स्थान दिलं जात होतं आणि अधिकाऱ्यांची निवड केली जात असताना नातेसंबंध पाहण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिलं जात होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये मराठा साम्राज्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी माघ पडल्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की मराठा राज्य जे आहे ते नामशेष होण्याचं जे कारण होतं, या वैशिष्ट्यांवर उभा राहिलेलं जे मराठा साम्राज्य होतं याला कुठेतरी धक्का पोचल्यानंतर मराठा साम्राज्य हळूहळू लयास गेलं. पण आपल्याला जर वैशिष्ट्ये सांगायची झाली तर आपण ही 10 वैशिष्ट्ये मराठा साम्राज्याची सांगू शकतो, मराठा साम्राज्याच्या प्रशासनाची सांगू शकतो. लोककल्याणकारी राज्यव्यवस्था, शिस्तबद्ध प्रशासन, कार्यक्षम महसूल व्यवस्था, मजबूत लष्करी व्यवस्था, किल्ल्यांना विशेष महत्त्व दिलं गेलं, आरमाराची उभारणी केली गेली, शेतकऱ्यांच्या हितांचं संरक्षण केलं गेलं, धार्मिक सहिष्णुता होती, स्त्रियांना सन्मानाचं स्थान दिलं जात होतं आणि अधिकाऱ्यांची निवड होत असताना गुणवत्तेला प्राधान्य दिलं जात होतं. अगदी सुरुवातीला आपण विचार करणार आहोत अष्टप्रधान महामंडळ आणि छत्रपती. छत्रपती शिवाजी राजे हे जे आपण म्हणतो याचा अर्थ काय होतो? स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर या स्वराज्याच्या प्रशासनाचा एक सर्वोच्च प्रमुख होता जो राजा या अर्थाने आपण म्हणतो, पण खरं तर आपण त्याला छत्रपती या पदाला आपण काय म्हणणार आहोत? छत्रपती असं म्हणणार आहोत. तो छत्रपती प्रशासकीय दृष्ट्या या पदाचा जर आपण उल्लेख जर केला प्रशासकीय दृष्ट्या तर सर्वोच्च शासक म्हणजे छत्रपती. स्वराज्याचा सर्वोच्च शासक या अर्थाने आपण जर पाहिलं तर छत्रपती या शब्दाचा उल्लेख करता येतो. मग छत्रपती जर आपण अलीकडच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर मंत्रिमंडळ आहे, तर मंत्रिमंडळातली सर्वात महत्वाची कोणते पद, कोणता कारभार त्यांच्याकडे होता? मग राज्याचं प्रशासन छत्रपतींच्या माध्यमातून पाहिलं जायचं, लष्करी प्रशासन छत्रपतींच्या माध्यमातून पाहिलं जात होतं, न्याय आणि परराष्ट्र धोरण हे देखील याच्यावर देखील छत्रपतींचं नियंत्रण होतं. सो परीक्षेच्या दृष्टीने पाहिला गेलं तर त्या दृष्टीने जर आपण पाहत असू तर छत्रपती या शब्दाचा अर्थ काय आपल्याला घ्यावा लागेल? स्वराज्याच्या प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे कोण? छत्रपती. ऑफकोर्स पहिले छत्रपती कोण? तर आपण काय सांगणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या नियंत्रणामध्ये कोणकोणते कार्य आपण असं म्हणू शकतो की प्रशासन, लष्कर, न्याय आणि परराष्ट्र धोरण हे जे 4 महत्वाचे मुद्दे आहेत हे यांच्या अखत्यारीमध्ये येत होते. याच्याशिवाय छत्रपतींना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ होतं. हे मंत्रिमंडळ 8 व्यक्तींचं बनलेलं होतं, म्हणून त्याला आपण अष्टप्रधान मंडळ असं म्हणतो. अष्ट या शब्दाचा अर्थच काय होतो? 8. प्रधान या शब्दाचा अर्थ काय होतो? मंत्री. सो अष्टप्रधान मंडळ याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना प्रशासनामध्ये मदत करण्यासाठी 8 मंत्र्यांची नेमणूक केली गेली होती. या मंत्र्यांना आपण काय म्हणणार आहोत? अष्टप्रधान मंडळ असं म्हणणार आहोत. सो या स्वराज्याचा कारभार पाहत असताना तो सर्वोच्च शासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जरी पाहत असतील तरी तो कारभार व्यवस्थित व्हावा, नीटनेटका व्हावा आणि अर्थातच लोककल्याणकारी राज्य व्यवस्थापन असं म्हणतो आहोत, त्यावेळेस प्रत्येक खात्याला योग्य न्याय देता यावा याच्यासाठी एकाच व्यक्तीनं हे सर्व प्रशासन सांभाळण्यापेक्षा त्यांना मदत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान महामंडळाची
अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. आपल्याला परीक्षेसाठी जर हे लक्षात ठेवायचं असेल तर आपण हे कसं लक्षात ठेवणार आहोत? PASM, PASM, SSNP. तुमची हिंट तुम्ही तयार करू शकता परीक्षेला लक्षात ठेवण्यासाठी. P पेशवा, A अमात्य, S सचिव, M मंत्री, S सेनापती, S सुमंत, N न्यायाधीश, P पंडितराव. आपण प्रत्येक पद त्यांना त्यांच्या अखत्यारीत असणारं खातं आणि त्यांना जे कार्य करावं लागत होतं याची चर्चा इथून पुढे करणार आहोत. सर्वसामान्य प्रशासन हे ज्यांच्या अखत्यारीत होतं ती व्यक्ती म्हणजे तो मंत्री म्हणजे पेशवा. पेशवा अष्टप्रधान महामंडळातील सर्वात महत्वाचे मंत्री होते असं म्हणायला काही हरकत नाही. राज्याच्या सामान्य प्रशासनावर कोणाचं नियंत्रण असायचं? पेशव्यांचं नियंत्रण असायचं. राजाच्या अनुपस्थितीत कारभार कोण पाहणार आहेत? पेशवा कारभार पाहणार आहेत. आणि जे अष्टप्रधान मंडळ आहे याच्यामध्ये जे 8 मंत्री आहेत यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम कोणाचं होतं? पेशव्यांचं होतं. अगदी सोपं सरळ जर लक्षात ठेवायचं झालं तर जनरल प्रशासनाचे सामान्य प्रशासनाचे प्रमुख म्हणलं की कोण? पेशवा. संपूर्ण अष्टप्रधान मंडळातील 8ही मंत्र्यांच्या मध्ये समन्वय साधण्याचं मुख्य काम, सामान्य प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम आणि ज्यावेळेस राजे अनुपस्थितीत असतील त्यावेळेस राज्यकारभार पाहण्याचं काम हे कोणाचं होतं? पेशवांचं होतं. दुसरे मंत्री अष्टप्रधान मंडळातील दुसरे जे मंत्री आहेत त्यांना आपण अमात्य असं म्हणूया. अमात्यांचं काम हे आर्थिक व्यवहार सांभाळणं असं होतं. राज्याचे जे आर्थिक व्यवहार होते त्या संबंधित असणारे जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत त्यांना आपण अमात्य असं म्हणणार आहोत. राज्याचा महसूल गोळा केल्यानंतर होणारं उत्पन्न किती आहे आणि राज्याचं प्रशासन चालवण्यासाठी होणारा खर्च किती आहे याचा ताळमेळ बांधणं, याच्याशी संबंधित हिशोब ठेवणं हे काम कोणाचं होतं? अमात्यांचं होतं. सो अमात्य म्हटलं की आर्थिक व्यवहार आणि जो काही उत्पन्न आणि खर्च आहे यांचा हिशोब करणं हे काम कोणाकडे होतं? अमात्यांकडे होतं. सो अमात्य म्हणलं की डोक्यात काय आलं पाहिजे? आर्थिक व्यवहार हे डोक्यात आलं पाहिजे. पुढचे जे मंत्री आहेत ते आहेत सचिव. यांचं काम काय होतं? राज्य आहे, मग राज्यांना इतर राज्यांशी व्यवहार ठेवावे लागत. मग हे जे राज्य व्यवहार ठेवले जातात ज्याच्यामध्ये जो पत्रव्यवहार होत असे, हे जे पत्रव्यवहार आहेत हे सांभाळणं याची जबाबदारी कोणाकडे होते? सचिवांकडे होते. राजकीय पत्रव्यवहार तपासणं, सरकारी कागदपत्रे जे आहेत त्याची तपासणी करणं, त्याची नोंद ठेवणं हे काम कोणाकडे होतं? सचिवांकडे होतं. सो सचिव म्हणलं की पत्रव्यवहार हे डोक्यात ठेवायचे. सचिव म्हटलं की पत्रव्यवहार. त्याच्यानंतर पुढे अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचं मंत्री जे दैनंदिन राज्यकारभाराची जे दैनंदिन कामकाज चालू असायचा त्याची नोंद ठेवण्याचं काम कोण करत असे? मंत्री करत असे. राज्यातील राज्यकारभार चालवत असताना ज्या काही महत्वाच्या घटना घडत त्याच्या नोंदी ठेवण्याचं काम हे मंत्र्यांकडे असे. सो मंत्री दैनंदिन नोंदी ज्या ठेवायच्या ते काम कोण करत असे? मंत्री करत असे. पुढचं सर्वात महत्वाचं पद आपण असं म्हणू शकतो कारण बाह्य परकीय आक्रमणापासून संरक्षण करायचे, स्वराज्य टिकून ठेवण्याची सर्वात महत्वाची जबाबदारी कोणाला पार पाडावी लागत असे? सेनापतीला पाडावी लागत असे. तो स्वराज्याच्या सैन्याचा प्रमुख म्हणलं की कोण डोळ्यासमोर आलं पाहिजे? सेनापती डोळ्यासमोर आलं पाहिजे. जे सैन्य आहे त्याचं नेतृत्व करणं हे काम सेनापतींचं होतं. युद्धाच्या वेळेस सैन्याचं संचालन करणं हे देखील त्यांचं काम आहे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणं हे देखील आपण सेनापतींचं काम होतं असं म्हणू. थोडक्यात आपल्याला जर लक्षात ठेवायचं झालं तर सेनापती म्हणजे सैन्य हे आपल्याला डोळ्यासमोर आलं पाहिजे. पुढचे मंत्री आहेत सुमंत. सुमंत हे परराष्ट्र व्यवहाराशी संबंधित होते. स्वतःचं राज्य, स्वराज्य आणि आपण जे बाकीच्या राज्यांशी आपल्याला काय करायचे? संबंध ठेवायचे आहेत, ज्याला आपण परराष्ट्र व्यवहार असा पुस्तकी शब्द वापरू शकतो. तर परराष्ट्र व्यवस्था पाहणं, परराष्ट्र व्यवहार पाहणं हे कोणाचं काम होतं? सुमंतांचं काम होतं. इतर राज्यांशी आपण जे संबंध ठेवतोय, परराष्ट्र धोरण, आपल्याला योग्य वेळी योग्य अलाय भेटला पाहिजे, मदतीला उभं राहिलं पाहिजे कोणतरी, एखाद्या शत्रूने हल्ला केल्यानंतर त्यांनी आपली बाजू घेतली पाहिजे, आपल्या बाजूने लढलं पाहिजे, गरज पडली तर आपल्याला मदत केली पाहिजे. यासाठी आपल्याला त्या काळात परराष्ट्र धोरणाची जी जबाबदारी होती ती कोण पाहत होतं? सुमंत पाहत होते.
इतर राज्यांच्या प्रतिनिधींशी जे व्यवहार केले जात होते ते सुमंतांच्या माध्यमातून केले जात होते. सो अगदी थोडक्यात आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल, सुमंत म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आपल्याला, परराष्ट्र व्यवहार हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अष्टप्रधान महामंडळातील 7वे मंत्री जे आहेत त्यांना आपण न्यायाधीश असं म्हणणार आहोत, जे भारताच्या नाही सॉरी राज्याच्या स्वराज्याच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख होते. त्यांचं कामच न्यायदान करणं होतं. आणि जो कायदा आहे स्वराज्यामध्ये, कोणता कायदा फॉलो केला जाईल, कोणत्या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल आणि ते चुकीच्या पद्धतीने तरी त्याची अंमलबजावणी होत नाही ना, याची नोंद ठेवणं हे काम कोणाचं होतं? न्यायाधीशांचं होतं. सो राज्याच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख म्हणलं की डोळ्यासमोर ऑफकोर्स न्यायाधीश हे आपल्या समोर येतं. सो न्यायाधीशांचं काम आहे न्यायदान करणं. त्याच्यानंतर 8वे जे मंत्री आहेत ते आहेत पंडितराव. 8वे मंत्री आहेत पंडितराव. नावातच आहे, पंडित आहेत. धार्मिक व्यवहार जे पाहिले जात होते ते कोणाच्या माध्यमातून पाहिले जात होते? पंडितरावांच्या माध्यमातून पाहिले जात होते. राज्याच्या वतीने किंवा जे काही धार्मिक कार्य पार पाडली जात होते ते धार्मिक कार्यांवर देखरेख करणं, धर्मादाय कार्य पाहणं, दान धर्माशी संबंधित जे काही व्यवहार होते ते पंडितराव या मंत्र्यांच्या माध्यमातून पाहिले जात होते. पंडितराव नावातच पंडित आहे. सो धार्मिक व्यवहाराच्या संबंधित जे मंत्री होते ते पंडितराव हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात 8 जे मंत्री आहेत ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्यांचं मुख्य खातं, मुख्य डिपार्टमेंट तुमच्या समोर आहे. सगळ्यात पहिलं आपण सांगितलं पेशवा, जे सामान्य प्रशासनाशी संबंधित होते. अमात्य, जे आर्थिक प्रशासनाशी, महसुलाशी रिलेटेड होते. सचिव, जो आपल्याला पत्र व्यवहार करायचा आहे तो सचिवाच्या माध्यमातून होत होता. मंत्रींचं काम आहे दैनंदिन कामकाज जे आहे त्याची नोंद ठेवणं. सेनापती ऑफकोर्स सैन्याचे प्रमुख होते. सुमंत, जे आपल्याला परकीय व्यवहार संबंधित जे खातं सांभाळलं जायचं ते सुमंतांच्या माध्यमातून सांभाळलं जायचं. न्यायाधीश, न्यायदानाची भूमिका त्यांना पार पाडायची होती. आणि पंडितराव यांचं कार्य हे धार्मिक कार्याच्या संबंधित होतं, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता हे झालं आपण जे मुख्य स्वराज्य आहे, केंद्रीय प्रशासन, आपण अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर केंद्रीय प्रशासन असं म्हणू. केंद्रीय प्रशासन सांभाळण्यासाठी हे 8 मंत्री होते. याच्याशिवाय जसं स्वराज्य मोठं होत गेलं, स्वराज्य मोठं होत गेल्यानंतर राज्यकारभारासाठी, प्रशासनासाठी त्याचं रूपांतर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये केलं गेलं. जसं भारत हा आपण एक मुख्य राष्ट्र म्हणू आणि वेगवेगळे जे राज्य आहेत ते प्रांत म्हणू, तसंच मराठा राज्याचं स्वतंत्र प्रांतांमध्ये विभाजन केलं गेलं. तिथे जी व्यवस्था होती त्याला आपण प्रोव्हिन्शियल ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात प्रांतीय प्रशासन असं म्हणणार आहोत. आणि स्थानिक लेवलवर जे प्रशासन चालत होतं, खेड्यामध्ये जे प्रशासन चालवलं जात होतं त्याला आपण गाव प्रशासन असं म्हणणार आहोत. गाव प्रशासनामध्ये 2 प्रमुख अधिकारी महत्वाचे होते. त्याच्यामध्ये एक होते पाटील आणि दुसरे होते कुलकर्णी. सो गावातील प्रमुख 2 अधिकारी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहेत पाटील आणि दुसरे आहेत कुलकर्णी. मग आता पाटील या अधिकाऱ्याचं, ग्राम अधिकाऱ्याचं काम काय होतं आणि कुलकर्णी या ग्राम अधिकाऱ्यांचं काम काय होतं? पाटील हे जे ग्राम अधिकारी होते यांचं मुख्य काम काय होतं? ते गावाचा प्रमुख अधिकारी होते. त्यांचं मुख्य काम काय होतं? गावामध्ये शांतता ठेवणं, सुव्यवस्था राखणं, गावातील महसूल गोळा करणं, महसूल गोळा करण्यास मदत करणं आणि गावातील प्रशासन पाहणं. सो आपण जे सांगतो आहोत ग्रामीण प्रशासन, गावातील प्रशासन कसं होतं तर 2 मुख्य अधिकारी आपण सांगितले, एक पाटील आणि दुसरे कुलकर्णी. पाटील हे मुख्य प्रमुख अधिकारी गावातील. त्यांचं मुख्य काम आहे गावात शांतता व सुव्यवस्था राखणं, गावातील महसूल गोळा करण्यास मदत करणं आणि गावातील प्रशासन पाहणं. थोडक्यात तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पाटील म्हणलं की गावाचा प्रमुख. त्यानंतर दुसरे महत्वाचे अधिकारी होते कुलकर्णी. मग कुलकर्णी हे जे काही अधिकारी होते त्यांचं काम काय होतं? गावातील लेखा आणि नोंदी ठेवणारा अधिकारी म्हणजे कोण? कुलकर्णी. मग कशाच्या नोंदी ठेवायच्या होत्या? जमिनीच्या नोंदी ठेवायच्या होत्या. महसूल जो गोळा केला जात होता, जो गोळा करण्यासाठी पाटील मदत करत होते, या महसुलाचा हिशोब ठेवणे. कोणी महसूल जमा केला, किती जमा केला, कोणाचा बाकी आहे, कोणाला माफ केला गेलाय, का माफ केला गेलाय, या सगळ्याचा हिशोब ठेवणं. गावातील प्रशासनाच्या संबंधित असणाऱ्या नोंदी ठेवणं. प्रशासन पाहणार कोण? पाटील. त्याच्या नोंदी ठेवणार कोण? कुलकर्णी. सो गावातील लेखा आणि नोंदी ठेवणारे जो अधिकारी होता तो कोण आहे? कुलकर्णी. अलीकडच्या काळात जर समकक्ष म्हणलं
अलीकडच्या काळात जर कुलकर्णी ह्या पदाची जर तुलना करायची झाली तर अलीकडचे जे गाव तलाठी असतात त्यांच्याशी आपण या पदाची तुलना करू शकतो. जमिनीच्या नोंदी ठेवणं, महसुलाचा हिशोब ठेवणं आणि ग्राम प्रशासनाच्या संबंधितल्या लेखी नोंदी ठेवणं हे काम कोणाचं होतं? कुलकर्णी या अधिकाऱ्याचं होतं. अवाढव्य वाढलेलं हे जे मराठा राज्य होतं हे प्रशासन सांभाळत असताना जो खर्च होता हे अधिकारी सांभाळले जात होते, सैन्य सांभाळलं जात होतं. यांच्यासाठी याच्यासाठी हे राज्य प्रशासन चालवण्यासाठी पैशाची गरज होती. आर्थिक हा जो पैसा यायचा तो कुठून यायचा? तो ऑफकोर्स आपल्याला गरज कशाची आहे? महसूल गोळा करणं. मग हा जमीन महसूल व्यवस्था जी होती त्या काळातली ती कशी होती? शिवाजी महाराजांनी महसूल व्यवस्थेला महत्त्व दिलं होतं. आता एक लक्षात ठेवा, राज्य लोककल्याणकारी होतं आणि आपण महत्वाचं वैशिष्ट्य पाहिलं की शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात होता. त्यामुळे ज्यावेळेस शेतकऱ्यांकडून आपण महसूल गोळा करणार आहोत, जो उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता त्या काळात, मग त्या काळामध्ये जो मुख्य स्रोत होता जमिनीचा महसूल गोळा करणे, तो गोळा करत असताना तो बळजबरीनं गोळा केला जात नसे. त्याच्यासाठी एक व्यवस्था होती. लँड मेजरमेंट, भूमापन व्हायचं. ते भूमापन झाल्यानंतर ती जी जमीन आहे तिची उत्पादकता चेक केली जायची. सुपीक जमीन आहे का, किती उत्पन्न निघू शकतं त्याच्यातून, आणि मग त्याच्यानुसार किती उत्पन्न निघू शकतं हे समजून घेतल्यानंतर किती महसूल द्यावा लागेल याची नोंद केली जायची आणि मग तो गोळा केला जायचा. एवढं क्षेत्र आहे, एवढा महसूल गोळा करा असं नव्हतं. उत्पन्नाचा एवढा भाग जमा करा असं नव्हतं. तर पूर्णपणे ही काळजी घेतली जात होती. लोककल्याणकारी राज्य आणि त्याच्यामध्येही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये ही भूमिका असल्यामुळे जमिनीची मोजणी होणार, ती जमीन सुपीक आहे की नापीक आहे ते बघितले जाणार. त्याच्यानंतर हे ठरवलं जाईल की एक अंदाज बांधला जाईल किती उत्पन्न निघू शकतं, पाऊस झालेला आहे का, पाऊस जर झालेला नसेल तर उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे का, आणि मग ठरवलं जायचं की किती महसूल गोळा करायचा आहे आणि तो गोळा करण्याचं काम किंवा त्याच्यात मदत करण्याचं काम पाटील आणि कुलकर्णी यांचा माध्यमातून ते होत होतं. त्याच्यानंतर आपण जसं सांगितलं की ज्या वेळेस आपण महसूल गोळा करतो आहोत त्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार केला जात होता. शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करणं हे किती महत्वाचं आहे हे शिवाजी महाराजांनी दिलेल्या निर्णयांवरून, आदेशांवरून आपल्याला दिसून येतं. शेतकऱ्यांना स्पष्ट आदेश होते की तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करायचं नाही. दुसरं, तुम्हाला जर शेतकऱ्यांकडून काय घ्यायचं असेल तर तुम्ही ते जबरदस्तीनं घ्यायचं नाही. जर अशी गरजच पडली की शेतकऱ्यांकडून आपल्याला काहीतरी घ्यायचंय तर त्याचा योग्य मोबदला द्यायचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते आहे बाबा शेतकऱ्याचं शेत त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी उत्पन्न आहे आणि त्या सैन्याला लागते म्हणून काढून आणलं असं चालणार नाही. स्पष्ट आदेश होते सैन्यांना की शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान नाही झालं पाहिजे, शेतकऱ्यांकडून कुठल्याही गोष्टी तुम्ही जबरदस्तीने घेऊ शकत नाही आणि तुम्हाला गरजच असेल तुम्हाला त्यांना योग्य मोबदला द्यावा लागणार आहे. या माध्यमातूनच बळकट अशा स्वराज्याची स्थापना झाली. लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेमुळे लोकांचा छत्रपतींवरचा विश्वास वाढला आणि त्याच्यातूनच पुढे प्रचंड मोठं साम्राज्य उभा राहिलं. आता परीक्षेसाठी महत्वाचे असणारे अजून 2 मुद्दे. जो महसूल गोळा केला जात होता त्याच्यामध्ये 2 महत्वाचे आपल्याला कर लक्षात ठेवायचे. पहिला एक कर आहे, पहिला एक महसूल आहे चौथ आणि दुसरा आहे देशमुखी. आपण आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर चौथाई 100% उत्पन्नापैकी चौथा भाग 25% भाग मराठ्यांनी इतर प्रदेशांकडून वसूल केलेला महसुलाचा एक प्रकार. समजा आक्रमण केलं, ते राज्य ताब्यात घेतलं किंवा त्या राज्याने मराठा साम्राज्याचं राज्य मान्य केलं तर मग त्यांना अशी सवलत दिली जायची की तुम्ही तुमचं राज्य करा, पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय करायचं आहे, इतर जे राज्य आहे जिथे तुम्ही साम्राज्य, थोडक्यात साम्राज्य म्हणणार नाही मी, पण जिथे ज्या राज्याने मराठा साम्राज्याचा हे मान्य केलेले आहे, सत्ता मान्य केलेली आहे, त्यांनी महसूल म्हणून मराठ्यांना 25% त्यांच्या उत्पन्नाच्या 25% महसूल देणं अपेक्षित होतं. याला आपण काय म्हणतोय, चौथ असं म्हणतो आहोत. नंतर सरदेशमुखी हा काय प्रकार होता, जे काही उत्पन्न असेल त्या भागातलं त्याच्यात 10% उत्पन्न गोळा केला जायचं महसूल म्हणून. त्याला आपण काय म्हणायचो, काय म्हणतो आहोत, सरदेशमुखी. सरदेशमुखी म्हणलं की 10%. नावात चौथा भाग 100%चा चौथा भाग म्हणजे अर्थात 25%, 1/4 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 10% म्हणजे 1/10. सरदेशमुखी किती, 10%, 1/10. ठीक आहे.
आता पुढे प्रचंड मोठं साम्राज्य जे मराठ्यांनी उभा केलं त्याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका कोणाची होती? लष्करी व्यवस्थेची. तो शिवाजी महाराजांनी जे मजबूत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्तबद्ध असणारं जे सैन्य उभा केलं होतं त्याचे प्रमुख होते. ते 3 प्रमुख विभाग आपल्याला सांगता येतील. एक आहे पायदळ, दुसरा आहे घोडदळ आणि तिसरा आहे समुद्र किनारे आपण स्थापन केलेलं आरमार. पायदळ, घोडदळ आणि आरमार. आता याच्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ते घोडदळामध्ये 2 भाग होते. आपण एक बारगीर म्हणणार आहोत आणि दुसरे आहेत शिलेदार. आता हे काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा अरबी शब्द आहे, अरबी शब्दातून आलेला शब्द आहे. थोडंसं आपण पाहायला गेलं तर मराठ्यांनी ज्यावेळेस बंगालवर आक्रमण केलं होतं त्यावेळेस हा शब्दाचा अपभ्रंश तयार झाला आणि मूळ शब्द मात्र काय आहे? अरबी आहे. आपण तो काय आपल्याला जास्त अभ्यासाचा मुद्दा नाही, आपल्याला फक्त हे समजून घ्यायचंय काय प्रकार आहे. बारगीर म्हणजे काय आणि शिलेदार म्हणजे काय? बारगीर म्हणजे काय आणि शिलेदार म्हणजे काय? मुळात हे समजून घ्या. हे गोडदळाचे प्रकार आहेत. मग गोडदळामध्ये बारगीर या शब्दाचा अर्थ काय होतो? शिलेदार याचा भाग काय होतो? अर्थ काय होतो? शिलेदार म्हणजे ज्यांचे स्वतःचं सैन्य आहे, स्वतःचे घोडे आहेत, स्वतःची शस्त्र आहेत, ते शिलेदार. बारगीर म्हणजे ज्यांना राजाकडून ते दिलं जायचं. घोडदळ हे घोडे जे आहेत ते राजाकडून दिले जायचे, सैन्य जे आहे ते राजाकडून दिले जायचं किंवा हत्यारं जी आहेत, शस्त्र जे आहे ते राज्याकडून दिले जायचे. हा मुख्य प्रकार समजून घ्या. सो घोडदळामध्ये जे 2 मुख्य आपल्याला भाग करायचे ते आहेत बारगीर आणि दुसरे आहेत शिलेदार. बारगीरांना शासन स्वतः घोडे पुरवायचं, शासन स्वतः हत्यारं पुरवायचं. थोडक्यात सरकारची साधनं त्यांना मिळायची. शिलेदार स्वतःचे घोडे असणार आहेत, स्वतःची शस्त्र असणार आहेत. लक्षात येते? सो हा मुख्य प्रकार तुम्ही समजून घ्यायचा. बारगीर जे होतं ते शासनाचं स्वतःचं होतं आणि शिलेदार जे होते ते दुसरा एक व्यक्ती असेल वैयक्तिक, त्याचं स्वतःचं घोडे, स्वतःचं सैन्य, स्वतःचे हत्यार असणार आहेत. युद्धाच्या वेळेस त्यांना बोलवलं जायचं, या युद्धात आम्हाला मदत करा. इथे राजा डायरेक्ट यांना आदेश द्यायचा कारण की ते त्यांचंच होतं. लक्षात येते? फक्त हे परीक्षेसाठी जर म्हणून पाहतात तर शिलेदार आणि बारगीर याच्यातला फरक तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर स्वराज्याचा सर्वात महत्वाचा जर आपण आधार असं म्हणायचं जर झालं, बॅकबोन जर झालं तर किल्ले हे आपल्याला सांगता येतील. किल्ल्यांचा उपयोग कशासाठी होत होता? शत्रूंपासून संरक्षण करणं, सैन्याचा तळ म्हणून त्या किल्ल्यांचा उपयोग होत होता, अन्नधान्याचा साठा करण्यासाठी किल्ल्यांचा उपयोग व्हायचा, शस्त्रांचा साठा करण्यासाठी किल्ल्यांचा उपयोग व्हायचा, महत्वाचे जे प्रदेश आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किल्ल्यांच्या माध्यमातून ते नियंत्रण ठेवलं जात होतं आणि प्रशासनाचं केंद्र देखील काय होते? किल्लेच होते. तो जे किल्ले आहेत, शत्रूंपासून संरक्षण करणं हे एकमेव फक्त ऑप्शन आपल्याला परीक्षेला लक्षात घ्यायचं नाहीये. शत्रूंपासून संरक्षण हे महत्वाचं काम होतंच, पण याच्याशिवाय सैन्यांचा तळ म्हणून ते वापरले जायचे. अन्नधान्याचा साठा तिथे केलेला असायचा, शस्त्रांचा साठा तिथे केलेला असायचा. महत्वाचे प्रदेश जे असतील आसपासचे त्याच्यावर नियंत्रण ठेवत असताना किल्ल्यांची मदत होत होती आणि प्रशासनाचं केंद्र म्हणून देखील किल्ल्यांचा उपयोग केला जात होता. जे अधिकारी किल्ल्यांवर असायचे त्याच्यामध्ये 3 अधिकारी महत्वाचे आहेत. एक आहे हवालदार, दुसरा आहे सबनीस आणि तिसरे आहेत कारखानीस. 3 प्रकारचे अधिकारी गडाची व्यवस्था पाहिजे. ते 3 अधिकारी लक्षात घ्या. पहिलं हवालदार, दुसरं सबनीस आणि तिसरं कारखानीस. हवालदारांचं काम काय होतं? किल्ल्याचं संरक्षण करणं आणि सुरक्षा ठेवणं ही जबाबदारी कोणावर होती? हवालदारांवर होती. सो हवालदार किल्ल्याचं संरक्षण आणि सुरक्षितता हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. सबनीस किल्ल्याचा जो आर्थिक व्यवहार आहे तो कोणाच्या माध्यमातून सांभाळला जात होता? सबनीसांच्या माध्यमातून सांभाळला जात होता. आणि तिसरे जे महत्वाचे अधिकारी आहेत कारखानीस, नावातच आहे कारखाना, कारखानीस. अन्नधान्य, शस्त्रे, सामग्री या साठ्याची जबाबदारी ही कारखानीसांच्या माध्यमातून पाहिली जात होती. सो किल्ल्यांवरचे 3 मुख्य अधिकारी सांगितले आपण. हवालदार किल्ल्याचं संरक्षण आणि सुरक्षितता, दुसरे सबनीस आर्थिक व्यवहार आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे साठे होते, अन्न, शस्त्र, धान्य, सामग्री ह्याचे साठ्यांची नोंद ठेवणं हे यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जात होतं. याच्याशिवाय तिसरं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणता येईल, कारण की ज्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने आरमाराची स्थापना केली आणि पुढे चालून पोर्तुगीज, इंग्रज हे समुद्रमार्गेच भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर आरमार हे किती महत्वाचं होतं हे शिवाजी महाराजांनी ओळखलेलं होतं आणि त्यांनी मजबूत अशा आरमाराची स्थापना केली होती. काय मदत झाली आरमाराची?
समुद्र किनाऱ्याचं संरक्षण, त्या भागातून परकीय आक्रमण होणार नाही याची काळजी आपण घेतली. याच्याशिवाय सागरी व्यापाराचं संरक्षण, जलदुर्ग जे आपण बांधलेले होते त्याचं संरक्षण आणि शत्रूचे जे वेगवेगळे शत्रूंचे देखील आरमार होते त्याच्यावर नियंत्रण, हे आरमाराच्या माध्यमातून पाहिलं जात होतं. महत्वाचे जलदुर्गांचे जर नावं आपल्याला लक्षात ठेवायची असतील तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग ही नावं आपल्याला महत्वाची असणार आहेत. याच्याशिवाय धार्मिक प्रशासन कसं चालत होतं? अलीकडे आपण पाहतो की धर्म आणि राज्यकारभार या गोष्टी ऑलमोस्ट एकत्र आलेल्या आहेत. मग आपण हा जर विचार शिवाजी महाराजांच्या काळातल्या व्यवस्थेबद्दल जर करायचा झाला तर काय म्हणता येईल? तर आपण पहिलं आर्मीबद्दल बोलूया. शिवाजी महाराजांच्या काळातील सैन्यांबद्दल बोलूया. आपण ऑलरेडी चर्चा केली आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचे सैन्यांना आदेश काय होते. शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नव्हता, स्त्रियांचा सन्मान ठेवायचा होता, सो महिलांचा अपमान करण्यास सक्त मनाई होते. सर्वात महत्वाचं, धार्मिक स्थळांचे नुकसान करण्यास मनाई होती. लुटमार करण्यावर नियंत्रण होतं. नियंत्रण असं म्हटलंय, मनाई असं म्हटलेलं नाही. कारण ज्यावेळेस आक्रमण केलं जायचं परकीय राज्यावर त्या ठिकाणी तिथे जे काही आपल्याला मिळवायचे तिथे थोड्याफार प्रमाणात लुटमार करण्याला परवानगी होते. मनाई असा शब्द नाही, नियंत्रित लुटमार. तुम्ही शेतकऱ्यांची लुटमार करायची का तर नाही करायची, स्वराज्यामध्ये लुटमार करायची का नाही करायची, हे पण नीट समजून घ्या. तो सैन्यांना काही आदेश होते, सैन्यांना जे आदेश होते ते पूर्ण केले जावेत याचा हा आदेशच मुख्यपणे होता. त्याच्यानंतर धार्मिक सहिष्णुता पाळली जात होती. वेगळ्या धर्माचा आहे किंवा आपल्या स्वकीय धर्म म्हणजे मी ज्या धर्माचा आहे तो सोडून वेगळा धर्म असणाऱ्या व्यक्तींना त्रास द्यावा अशी शिवाजी महाराजांची किंवा त्या काळातील प्रशासनाची अपेक्षा नव्हती. सर्व धर्मांचा आदर करावा, धर्माच्या आधारावर अन्याय केला जात नसे आणि धार्मिक स्थळांचा सन्मान ठेवला जात असे. खालीलपैकी कोणतं योग्य किंवा अयोग्य आलं तर हे आपल्याला माहिती असू द्या. न्यायव्यवस्था आपण पाहिलं, न्यायाधीश या मंत्र्याच्या माध्यमातून न्यायव्यवस्था पाहिली जात होती आणि गाव पातळीवर जे आहे ते स्थानिक पद्धतीने न्यायनिवाडा केला जात असे. तो जर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्या चर्चेचा जर सारांश पाहिला तर थोडंसं आपण प्रशासन आणि त्याच्यासाठी असणारे मंत्री किंवा अधिकारी याची परत एकदा थोडीशी उजळणी घेऊया जी परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासन जे पाहायचं ते कोणाच्या माध्यमातून पाहिलं जात होतं? सामान्य प्रशासन हे पेशव्यांच्या माध्यमातून पाहिलं जात होतं. मुख्य प्रमुख छत्रपती, संपूर्ण जे प्रशासन आहे केंद्रीय प्रशासन याचे प्रमुख कोण होते? छत्रपती. सामान्य प्रशासन जे पाहिलं जात होतं ते पेशव्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. फायनान्स, आर्थिक म्हटलं की अमात्य, पत्रव्यवहार म्हटलं की सचिव, डेली रेकॉर्ड दैनंदिन कामकाजाच्या नोंदी कोण ठेवायचं? मंत्री ठेवायचे. आर्मी म्हणलं की सेनापती. परकीय फॉरेन अफेअर्स, परकीय जे धोरण होतं परराष्ट्र धोरण याच्यामध्ये सुमंतांचा रोल खूप महत्वाचा होता. न्यायदान, न्यायाधीश. धार्मिक गोष्टी पंडितराव. विलेज हेड म्हटलं की काय डोळ्यासमोर आलं पाहिजे? पाटील. विलेज रेकॉर्ड म्हटलं की काय डोळ्यासमोर आलं पाहिजे? कुलकर्णी. फोर्ट सिक्युरिटी हवालदार, किल्ल्याची संरक्षण आणि सुरक्षितता हवालदार. किल्ल्यावरील नोंदी ठेवायचं काम कोणाचं होतं? सबनिसांचं होतं. आणि साठ्यांची सामग्री वगैरे जे आहे याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम कोणाचं होतं? कारखानेसांचं होतं. सो आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्याची जर थोडक्यात रिव्हिजन आपल्याला करायची झाली तर आपण अशी करू शकतो. छत्रपती हे स्वराज्य प्रशासनाचे सर्वोच्च प्रमुख होते. 8 मंत्री, अष्टप्रधान मंडळ. पेशवा हे सामान्य प्रशासनाचे प्रमुख होते. आर्थिक व्यवहार म्हणलं की अमात्य हे तुमच्या लक्षात यावं. पत्रव्यवहार म्हणलं की सचिव. दैनंदिन कामकाजाच्या नोंदी म्हणलं की मंत्री. सैन्याचा प्रमुख कोण? सेनापती. परराष्ट्र व्यवहार म्हणलं की सुमंत. न्यायदान म्हणलं की न्यायाधीश. धार्मिक व्यवहार म्हणलं की पंडितराव. गावचा प्रमुख पाटील. नोंदी ठेवायचं काम कुलकर्णी. उत्पन्नाचा मुख्य स्रोत जमीन महसूल. त्याच्यामध्ये 2 अजून ऍडिशनल गोष्टी पाहिल्या आपण, चौथ आणि सरदेशमुखी. चौथ म्हणजे 25% भाग म्हणजे 1/4, 1/4. सरदेशमुखी म्हणजे 10%, 1/10 भाग. बारगीर आणि शिलेदार, घोडदळामध्ये 2 महत्वाचे मुद्दे पाहिले. बारगीर म्हटलं की सरकारकडून घोडे मिळत, शिलेदाराला ते स्वतःच्या खर्चाने ठेवावे लागत. किल्ले हे स्वराज्याचे कणे होते, तिथं कणा होता. 3 अधिकारी पाहिले, हवालदार, सबनीस आणि कारखानीस. आणि शिवाजी महाराजांनी मजबूत आरमाराची स्थापना केली होती याची चर्चा आपण केलेली आहे. अगदी 30 सेकंदात जर सांगायचं झालं, छत्रपती
म्हणजे कोण? अष्टप्रधान मंडळ, त्याच्यातील 8 मंत्री, त्यांच्या संबंधित कारभार, गाव, पाटील आणि कुलकर्णी, रेव्हेन्यू जो आपण गोळा करायचो, महसूल गोळा करायचो, त्याच्यामध्ये जमिनीचा महसूल, याच्याशिवाय चौथ 25%, सरदेशमुखी 10% याची आपण चर्चा केलेली आहे. लष्करामध्ये घोडदळ आणि घोडदळामध्ये बारगीर आणि शिलेदार आपल्याला महत्वाचे आहेत. किल्ल्यांमध्ये 3 अधिकारी महत्वाचे आहेत, हवालदार, सबनीस आणि कारखानीस, हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कार्यक्षम प्रशासनामुळे स्वराज्य आणि स्वराज्याचं प्रचंड मोठं साम्राज्य हे कार्यक्षम प्रशासनामुळे झालं, हे आपल्या लक्षात येईल. सो काही प्रश्न आणि त्याच्यावरची उत्तरं घेऊन आपण आपल्या लेक्चरचं शेवट करू. अष्टप्रधान मंडळात किती मंत्री होते? सो सरळ आहे, अष्टप्रधान मंडळे, मंत्री किती होते? 8 मंत्री होते, हे आपण समजून घेतलेलं आहे. राज्याच्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब कोण ठेवत असे? आर्थिक व्यवहार म्हटलं की काय लक्षात ठेवायचं? अमात्य. आर्थिक व्यवहार म्हटलं की अमात्य. पेशवा सामान्य प्रशासन, अमात्य आर्थिक व्यवहार, सेनापती सैन्य, सुमंत परकीय व्यवहार. परकीय जे आपल्याला राजकीय संबंध ठेवावे लागत असत, ते सुमंताच्या माध्यमातून ठेवले जातात. परराष्ट्र व्यवहार, जे आपण परकीय व्यवहार, परराष्ट्र व्यवहार म्हणतोय, आत्ताच आपण चर्चा केली, सुमंताच्या माध्यमातून केले जातात. सचिवाचं काम नोंदी ठेवणं होतं, ठीक आहे. पत्र व्यवहाराचं काम हे सचिवांचं होतं. मंत्रींचं काम दैनंदिन जे कामकाज होतं त्याची नोंद ठेवणं. पंडितराव धार्मिक कार्याशी संबंधित होते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सैन्याचा प्रमुख ऑफकोर्स सेनापती उत्तरी. अमात्य म्हणलं की आर्थिक व्यवहार, पेशवा म्हणलं की सामान्य प्रशासन, न्यायाधीश म्हणलं की न्याय व्यवस्था. गावाचा प्रमुख अधिकारी कोण होता? गावातले 2 मुख्य अधिकारी समजून घेतला आपण, एक पाटील आणि दुसरं कुलकर्णी. सो पाटील हे जे आहेत ते गावाचे प्रमुख अधिकारी होते. कुलकर्णी हे गावातील नोंदी ठेवायचे काम करायचे. सबनीस हे किल्ल्यावरच्या नोंदी ठेवायचे. आणि हवालदार म्हणलं की किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी हवालदारांकडे होती. गावातील नोंदी कोण ठेवत असे? गावामध्ये 2 प्रमुख अधिकारी सांगितले आपण, पाटील आणि दुसरं कोण सांगितलं? कुलकर्णी. नोंदी ठेवायचं काम कोणाचं होतं? कुलकर्णींचं होतं. चौथ किती टक्के होता? नावातच आहे चौथाई, अशा पद्धतीने जर आपण पाहिलं 25%, अर्थात 1/4. 25% हे आपण समजून घेतले. 10% म्हणलं की सरदेशमुखी, हे आपल्या लक्षात यावं. सरदेशमुखी किती टक्के होती? 10% होती, हे आपल्याला सांगता यावं. सरकारकडून घोडा मिळणारा सैनिक, त्याला आपण बारगीर असं म्हणायचो, शिलेदाराला ते स्वतःचे स्वतः ठेवावे लागत. हवालदार कारखानाचं गडावरची सुरक्षता, ही किल्ल्यांची सुरक्षितता ही हवालदारांना करावी लागेल. सबनिसांना किल्ल्यावरच्या नोंदी ठेवायचं काम करायला लागेल. स्वतःचा घोडा व शस्त्र असणाऱ्या सैनिकांना ऑफकोर्स शिलेदार म्हणायचो आपण. किल्ल्याच्या सुरक्षेची जबाबदारी हवालदार. किल्ल्यावर 3 अधिकारी, हवालदार, सबनीस, कारखानीस. सबनीस नोंदी ठेवणं, कारखानिक सामग्री जे साठे किल्ल्यावर असतील ते पाहणं, आणि हवालदारांचं काम काय होतं? किल्ल्याची सुरक्षितता पाहणं. कुलकर्णी ते पण नोंदी ठेवायचे, पण ते गावातील नोंदी ठेवायचे महसुलाच्या संदर्भातल्या. किल्ल्यावरील साठ्याची जबाबदारी ऑफकोर्स कोणाकडे असेल? कारखानिसांकडे असेल. सबनिसांचं काम वेगळं होतं. हवालदारांचं काम सुरक्षितता अशी होती. साठ्याच्या नोंदी कारखानीस ठेवायचे, इतर नोंदी सबनीस ठेवतील, हवालदार संरक्षण करतील. पाटील म्हणले की गावातले अधिकारी. मराठा सैन्याचे प्रमुख म्हणले की सेनापती. त्याच्यात विभाग विचारलेत. काय विचारलेत? विभाग. 3 विभाग होते, पायदळ, घोडदळ आणि आरमार. पायदळ पण होतं अगदी सुरुवातीला, घोडदळ, त्याच्यामध्ये 2 मुद्दे, बारगीर आणि शिलेदार, आणि आरमाराबद्दल आपण चर्चा केलेली आहे. धार्मिक व्यवहार म्हटलं की न्यायाधीश नाही. धार्मिक व्यवहार म्हटलं की काय लक्षात ठेवायचं? पंडितराव. न्यायाधीश नाही, पंडितराव. सुमंत म्हणलं की परराष्ट्र व्यवहार, सचिव म्हणलं की पत्र व्यवहार. न्याय व्यवस्थेचा प्रमुख, न्याय व्यवस्था म्हणलं की न्यायाधीश. पेशवा सामान्य प्रशासन, अमात्य आर्थिक व्यवहार, सेनापती सैन्य प्रमुख. छत्रपती स्वराज्याच्या प्रशासनाचा काय होता? सर्वोच्च प्रमुख म्हणलं की छत्रपती, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. किल्ले कशाला म्हणतात? स्वराज्याचा कणा म्हणलं की किल्ले, हे लक्षात ठेवायचं आहे. जमीन महसूल कशावर आधारित निश्चित केला जात असे? जमीन महसूल कशावर आधारित निश्चित केला जात असे? शेतकऱ्याच्या इच्छेवर तर नाही, तुम्हाला वाटेल तेवढं द्या असं नव्हतं. जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर, गावाच्या आकारावर आणि हवामानावर. सो आपण पाहिलं की काय चेक केलं जायचं? जमिनीच्या नोंदी, त्याच्यानंतर जमिनीची उत्पादकता, उत्पन्न किती होऊ शकेल याचा अंदाज, आणि त्याच्यावरून उत्पादन क्षमतेवर अंदाज बांधून जमीन महसूल निश्चित केला जात असे. समजते? सो या प्रकारे आपण मराठा राज्यव्यवस्था जी होती त्यांचं प्रशासन कसं चालायचं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्यासारखे जे विद्यार्थी असतील किंवा ज्यांना आपली माहिती वाढवायची आहे त्यांना देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि ऑफकोर्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नकास. ठीक आहे, चलो, थँक्यू.